चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया कपुरे ठेचा फ्राय. आपण साफ करून घेऊ. मित्रांनो, आपले कपुरे साफ झालेले आहे. आता याच्या पाठीमागच्या साईडचं कटिंग करून घेऊ. कपुरे आपले स्वच्छ धुवून झालेले आहे. आपण त्याला आता कट मारून घेऊ. ठेच्याची तयारी करून घेऊ. अर्धा सगट मिरचीचं आपण वाटण करून घेतलेलं आहे. पूर्ण मी बारीक पण नाही केलेले आहे, जाड बारीक केलेले आहे. लसूण घेतलेला आहे मी. हा पण जाड बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. घेतलेलं आहे. अद्रकला ठेचून घेऊ आपण. आपला अद्रक जाड बारीक ठेचून बारीक पण नाही केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. या पद्धतीने केलेलं आहे मी. ह्याच्यासाठी जिरे, मिरचीचं वाटण, लसूणचं वाटण, अद्रक, कांद्याचं वाटण, मीठ, हळद. 5 मिनिटं आपण असंच परतून घेऊ, कांदा ब्राऊन होतोपर्यंत. मित्रांनो, आपला कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे, परतून घेतलेला आहे. आता आपण याच्यात टोमॅटोचं वाटण घालणार आहे. आपला आता ठेचा बनवून रेडी झालेला आहे. यामध्ये मी काही मसाले ऍड करतोय. तुम्हाला जर नसेल करायचे तर नाही करू शकता. मला लागतंय म्हणून मसाले ऍड करतोय. मला थोडं स्पायसी बनवायचा ठेचा, त्यामुळे मी अजून मसाले ऍड करतोय त्यात. कोथिंबीर. 2 मिनिटं आपण परतून घेऊ मसाल्यांना. मित्रांनो, 2 मिनिटं झाले माझे परतून. मसाला व्यवस्थित रेडी झालेला आहे. आता आपण याच्यात कपुरे टाकून घेऊ. छान असं आपण आता परतून घेऊ त्यांना. आपण आता याला वाफेवर शिजवणार आहे. 15 ते 20 मिनिटं असंच वाफेवर शिजवून घेऊ आपण यांना. 10 ते 15 मिनिटं झालेले आहे. आपण आता याला असंच परतून घेऊ. मित्रांनो, जवळजवळ आपला कपुरेचा ठेचा रेडी झालेला आहे. कपुरे थोडेसे जास्त जाड, त्याच्यामुळे आपण थोडेसे अजून ठेचून घेऊ याच्यातच. मित्रांनो, आता आपला कपुरेचा ठेचा रेडी झालेला आहे. आपण सर्व करून घेऊ. थोडं थोडं असं